अडई आणि तिची पिल्ले. रंगाने तांबूस, तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडई पक्षाला रानबदक असेही म्हणतात. देवधानात रात्रभर चरण्यासाठी अडया थव्याथव्याने उतरतात. नवेगाव सरोवरच्या बांधावर आपल्या चोचींनी पंख साफ करत त्या उभ्या असतात. झिंगे, लहान मासे, कंद हे त्यांचे आवडते खाणे. पावसाळा येताच लहान तळी, बोडीकाठच्या मोहा, बेहेड, चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई जोडीजोडीने बसलेली दिसतात. अशाच एखाद्या झाडाच्या पोखरीत मादी अंडी घालते. अंड्यावर बसलेल्या अडईचे चित्र घेण्याकरता आम्ही हिंडत होतो. पालांदूर येथे 60 फूट उंचीवर ताडाच्या झाडाच्या फटीत अडई घरटी करते. तळ्यावरून घरट्याकडे झेप घेणाऱ्या अडईसारखे मनाला भावणारे दृश्य निसर्गात क्वचितच असेल. गायीगुरांबरोबर जंगलात हळूहळू फिरणाऱ्या दाम्या गायकाचे सारे परिसरात लक्ष असे. त्यानेच बातमी दिली की भुईशिंदीच्या झाडपातून एक अडई फडफड उडालेली त्याला दिसली. दुसऱ्या दिवशी कॅमेरे घेऊन आम्ही पवनीच्या जंगलातून खरकाडी नाल्याची वाट धरली. एखाद्या गुप्तधनाकडे जावे तसे आम्ही उत्सुकतेने व उत्साहित मनाने हिरव्यागार गवतातील शेवळलेल्या पाऊलवाटेने चाललो होतो. अडईचा गोदा 100-150 फुटांवर असलेल्या दाम्याने दाखवला. आम्ही हळूहळू पावलं टाकत भुईशिंदीच्या झुडपानजीक आलो. दामा बोटाने खुणावत त्यात अडई बसल्याचं सांगत होता. मी चोरपावलाने झुडपानजीक आलो. आम्ही तिच्या घरट्याचे निरीक्षण केले. झुडपाच्या मध्यावर तिने गवत, पाने जमिनीवर अंथरून गोलाकार घरटे केले होते. त्यात फिक्या पिवळसर रंगाची 10 अंडी दिसली. भुईशिंदीच्या झुडपाला नाल्याच्या बाजूने खोल छिद्राने प्रवेशद्वार होते. दाराला लागून 1.5 फूट लांबीची भुयार झुडपात होते. हे भुयार मोठे अद्भुत होते. वरच्या पानांची कमान केली होती. बाजूने पाने एकमेकांत मोठ्या कुशलतेने गुंफली होती. त्या झुडपाजवळून जाणाऱ्या येणाऱ्यांना येथे गोदा असावा असे कधीच वाटले नसते. आम्ही त्या घरट्यापासून 100 फूट अंतरावर एका आवळ्याच्या झाडाआड लपून बसलो. अंदाजे 10-15 मिनिटांनी अडई नाल्यातून हळूहळू चालत वर येताना दिसली. मोठ्या सावधगिरीने ती घरट्याकडे येत होती. मध्येच ती खोलगट भागात थांबून एखाद्या गिनीप्रमाणे टेहळणी करी. घरट्याच्या दाराजवळ येऊन ती 2 मिनिटे थांबली. तिने इकडे तिकडे पाहिले. लगेच ती घरट्यात जाऊन बसली. मोठे अद्भुतरम्य होते ते दृश्य. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो. एकाएकी उंच आकाशात घरट्याच्या वरच्या बाजूने अडई फडफड उडाली. क्षणातच अडईची जोडी उडताना दिसली. आम्ही हळूहळू घरट्याजवळ पोचलो तर भीतीने अंगावर काटाच उभा राहिला. 6 फूट उंचीचा हिरवट पिवळा साप आपल्या जिभेने अंड्यांना स्पर्श करत होता. मला वाटले कळ्या फुलण्याआधीच कुस्करल्या जाणार. आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्या सापाला घरटाबाहेर हुसकावून लावले. लांबपर्यंत त्याला हाकलून लावले. अंडी बचावली. अंड्यातील जीवांचा क्षीण आवाज कानी येत होता. अंड्याच्या रुंद भागातून पिलांची चिमुकली चोच बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली होती. चिवचिव करत त्यांनी कवचाला भोके पाडले. त्यातून हवा आत गेली. शरीर व पंखाचे प्रसरण होताच कवचे उकलून बाजूला पडली. गोजरवाने इवलीशी पिल्ले एकामागून एक बाहेर आली. बराच वेळ झाला तरी मादी घरट्याकडे परतली नाही. कोणी साप तर तिला चावला नाही ना? ती आली नाही तर पिलांचे काय होईल या विचाराने आम्ही संचित झालो. सायंकाळपर्यंत तिथेच थांबलो. अडई परत आली आणि अलगर घरट्यात बसली. आम्हाला खूप आनंद झाला. दिवे लागणीला गावात आलो. ती अडई, घरट्यातील पिलांची चिवचिव, तो दुष्ट साप, मोहाच्या झाडावरून घरट्याभोवती सिकसिक करत घरट्या घालून रक्षण करणारा नर, 10 सुंदर पिले यांची स्वप्ने रात्रभर पाहत पाहत कोंबडा आरावला. आम्ही उठलो. दुर्बीण कॅमेरा घेऊन परत जंगलाचा रस्ता धरला. जंगलातली ती हिरवी शांतता अतिरम्य होती. मोहाच्या झाडावरून नराची शिळ ऐकू आली. दुर्बिणीतून घरट्यात पाहिले तर 6 पिल्ले अडई मादीच्या अंगाभोवती व 4 पिल्ले तिच्या पंखात दडून बसली होती. काळ्या पांढऱ्या रंगाची चिमुकल्या पंखावर पांढरे ठिपके असलेली ती गोजरवाणी पिल्ले पाहून फार आनंद झाला. आम्ही अडई व तिच्या पिल्लांची पटापट छायाचित्र घेतली. अडईने घरटे सोडले आणि थोड्या अंतरावर जाऊन चिक असा आवाज केला. ती पिल्ले हरीने तिच्या मागोमाग जाताना दिसली. दृष्टीच्या वन्य दृश्यांपैकी ती एक अतिसुंदर दृश्य होते. आई आणि तिच्या पिल्लांचा मागोमाग घेत आम्ही चाललो होतो. ती नाल्याकडे गेली. पावसामुळे ओढ्याला पाणी आले होते आणि खळखळाट करून तो वाहत होता. खाली डोह होता. त्या डोहात आपली पिल्ले घेऊन ती कशी जाते ते आम्हाला पाहायचे होते. तिने
2 झुडपाच्या कमानीमधून प्रवेश केला आणि बाजूच्या खडकाच्या आधारे हळूहळू डोहात उतरली आणि गहिऱ्या पाण्यात अडे आणि तिचे पिल्ले सहजपणे आपोआप तरंगू लागली, जलविहार करू लागली. डोहाच्या दोन्ही बाजूंच्या बट्टी चढायला अवघड होत्या, तरीही ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत दुसऱ्या वळणावर आली. इथे किनारा सपाट होता. पिल्लांनी तिचे अनुकरण केले आणि पाण्याबाहेर आली. मध्यस्थी भुईशिंद, बोरी व घोटीच्या काटेरी झुडपात दडून बसत. पिले तिच्या पंखाखाली दिसेनाशी होत. वरून अडैनर चिव-ई चिव, चिव-ई चिव करत घरट्या घालताना दिसे. ठराविक गवताचे बी चोचीने ती पिल्लांना दाखवीत. फक्त त्यावर पिले तुटून पडत. आज्ञापालन म्हणजे जीवन हे त्यांनी जन्मापासून अवगत केले होते. अडैच्या येवलीशा गोजरवाण्या पिल्लांकडे आम्ही डोळे भरून पाहत होतो. एका प्राणांतिक संकटातून आम्ही त्यांना वाचवले होते. त्यांचा पुढचा प्रवास या जंगलात शेवटात जाईल की पुन्हा संकटे येतील? दृष्टी पुढून ती पिले जंगलात दिसेनाशी झाली. एक विलक्षण सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतलो.